नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जे काही 25-26 हे आर्थिक वर्ष आहे ते 31 मार्च 2026ला संपणार आहे आणि आपल्याकडे आता एक महिना आणि आज 21-22 तारीख आहे, तर इतके दिवस उरलेले आहे. तर ह्या उरलेल्या दिवसामध्ये ट्रस्ट NGOने काय काळजी घ्यायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, दोन अँगलमध्ये आपण ही चर्चा करणार आहोत. एक आहे इन्कम टॅक्स अँगल आणि दुसरा आहे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टच्या अनुषंगाने. तर इन्कम टॅक्स अँगलने पहिला जो विषय आहे तो म्हणजे तुमचं जे काही वर्षभराचं इन्कम आहे. आता जवळजवळ आपण 11 महिने पूर्ण केलेले आहे आणि 11 महिन्यामध्ये तुम्हाला किती इन्कम झालेला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जर इन्कम टॅक्सची सूट तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला जे काही आलेलं उत्पन्न आहे त्याच्या 85% खर्च हा तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हाला पूर्ण वर्षभराचा रिव्ह्यू घ्यायचा आहे 11 महिन्याचा आणि तुमचं उत्पन्न किती आलेलं आहे आणि खर्च किती झालेला आहे. तो जर 85% झाला नसेल तर तुम्हाला एका महिन्यामध्ये चान्स आहे की तुम्हाला तो खर्च करायचा आहे. तुम्ही म्हणाल 85% जरी खर्च झाला नाही तर आम्ही ॲक्युम्युलेशन करू शकतो, पुढच्या 5 वर्षांमध्ये आम्हाला अलाउड असतं खर्च करायला. परंतु एक लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला जर ॲक्युम्युलेशन करायचं असेल तर त्यासाठी एक विशिष्ट कारण द्यावं लागतं आणि त्या कारणासाठीच तुम्हाला ते पैसे खर्च करता येतात. त्यामुळे ॲक्युम्युलेशन हा विषय थोडासा अवघड आहे. ॲक्युम्युलेशन तुम्ही करू शकता, परंतु एकदा ॲक्युम्युलेशन केलं आणि एकदा तुम्ही तो पर्पज दिला की त्यासाठीच तुम्हाला तो खर्च करावा लागतो. तर तुम्हाला हे बघायचं आहे की तुमचं उत्पन्न किती आहे, 85% खर्च झाला आहे का. दुसरं सर्वात महत्त्वाचं, खर्च जो आहे हा इन्कम टॅक्समध्ये जो ॲक्च्युअल खर्च होतो तोच अलाउड होतो. तुम्हाला प्रोव्हिजन्स अलाउड होत नाही. ज्या खर्चाचं तुम्ही चेकनी पेमेंट केलेला आहे किंवा कॅशनी पेमेंट केलेला आहे तोच खर्च अलाउड होतो. त्यामुळे तुम्ही हा 85% खर्च काढताना तुम्हाला पेबल खर्च किंवा प्रोव्हिजन अलाउड होत नाही. तर तुम्हाला हे 85%चं गणित राहिलेल्या एका महिन्यामध्ये पूर्ण करायचं आहे. नंतर समजा तुमचं उत्पन्न आहे, 85% खर्च झालेला नाही किंवा 85% खर्च झालेला आहे, उरले जे 15% आहे ते तुम्हाला एका विशिष्ट इन्व्हेस्टमेंटमध्येच ठेवावे लागतात. कारण इन्कम टॅक्सच्या सेक्शन 11(5) जे काही वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट दिलेल्या आहे त्या इन्व्हेस्टमेंटमध्येच तुम्हाला ते पैसे ठेवावे लागतात. तुम्हाला कर्ज देता येत नाही किंवा दुसरीकडे ते वापरता येत नाही. त्याच्यामध्ये अनेक सेक्शन 11(5) खाली वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट दिलेल्या आहे, त्यामध्येच तुम्हाला ते पैसे ठेवावे लागतात. आणि विशेष म्हणजे जे काही नॅशनलाइज बँक आहे किंवा RBI अप्रूव्ड बँक आहे त्या बँकेच्या सेव्हिंग किंवा करंट अकाउंटमध्ये FD मध्ये तुम्ही ते पैसे ठेवू शकतात. सर्वात महत्त्वाचं, पतसंस्थेमध्ये पैसे ठेवता येत नाही. ती बेकायदेशीर इन्व्हेस्टमेंट आहे ट्रस्टच्या अँगलनी, इन्कम टॅक्सच्या अँगलनी, आणि त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो. तर ही दुसरी महत्त्वाची बाब आहे की उरलेले जे 15% आहे ते तुम्हाला स्पेसिफाईड इन्व्हेस्टमेंटमध्येच ठेवावे लागतात. नंतरचा जो विषय आहे रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन. मित्रांनो, ट्रस्टमध्ये हे जे काही रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन आहे ते फार महत्त्वाचे आहे. रिलेटेड पार्टी म्हणजे तुमचे ट्रस्ट आणि ट्रस्टी आणि ट्रस्टींचे नातेवाईक यांच्यामध्ये जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन झालेले आहे ते तुम्ही नीट तपासून बघा. ते एक्सेसिव्ह व्हायला नको. कधीकधी ट्रस्टींची प्रॉपर्टी रेंटनी ट्रस्टला घेतलेली असते आणि अवास्तव रेंट दिलं जातं आणि नंतर ते इन्कम टॅक्समध्ये डिसअलाउड होतं. तर ट्रस्टींची प्रॉपर्टी रेंटवर घेणं किंवा ट्रस्टींना लोन देणं, ट्रस्टींकडनं लोन घेणे, ह्या ज्या काही ट्रान्झॅक्शन आहे हे सुद्धा तुम्हाला 31 मार्च पूर्वी केअरफुली हँडल करायचे आहे. कारण 31 मार्चला ते जर आउटस्टँडिंग असले तर ते तुमच्या ताळेबंदाला दिसतील आणि मग तुम्हाला धर्मदाय आयुक्ताकडनं त्याची परमिशन घेणं, हे सगळे विषय त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर हे जे काही रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला 31 मार्च पूर्वी लक्ष देणं गरजेचं आहे. नंतरचा महत्त्वाचा विषय, जे काही तुमचे खर्च आहे ट्रस्टचे त्याला TDS ॲप्लिकेबल होतो. म्हणजे तुम्ही कोणाला कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट देत असाल,
कोणाला सॅलरी देत असाल, कोणाला कमिशन देत असाल, तर त्याच्यावरती TDS कापला गेला आहे का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि तो TDS कापून 31 मार्चपूर्वीच त्याचा भरणा करणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या ॲप्लिकेबल एक्सपेन्सेसवर TDS भरला नाही तर तुमचे ते खर्च डिसअलाउड होतात. त्यामुळे TDSचा विषय हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. नंतर दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे तो आहे तुमच्या डोनेशनचे जे डिटेल्स आहे ते तुम्ही प्रॉपर मेंटेन केले आहे का. वर्षभरामध्ये तुम्ही जे काही डोनेशन घेतलेले आहे त्याचे KYC आहेत का डोनरचे, ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. आणि माझा यूट्यूबवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे की निनावी डोनेशन, आपल्याला निनावी डोनेशन कितीपर्यंत अलाउड असतात, तो व्हिडिओ तुम्ही बघा. आणि जर तुमच्याकडे डोनरचे KYC नसतील तर त्या निनावी डोनेशनवरती तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागतो. तर तुम्हाला गेले 11 महिन्याचा जे काही डोनेशन आलेलं आहे किंवा कोणी CSR दिलेला असेल त्याचे KYC घेणं, पॅन कार्ड घेणं, आधार कार्ड घेणं हे कंपल्सरी आहे. तर ते घेतले आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला 31 मार्चपूर्वी चेक करायचं आहे. तर असं हे इन्कम टॅक्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. दुसरं महत्त्वाचं जे काही महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आहे त्यानुसार सर्वात महत्त्वाचं तुम्हाला 31 मार्चपूर्वी बजेट दाखल करावं लागतं. आणि हे जे बजेट दाखल करायचं आहे ते आहे पुढच्या वर्षाचं, म्हणजे पुढचं जे आर्थिक वर्ष आहे 26-27 त्याचं बजेट तुम्हाला 31 मार्चपूर्वी धर्मदाय आयुक्त ऑफिसमध्ये दाखल करायचं आहे. आणि ते बजेट तयार करताना तुमचे जे काही 25-26चे अकाउंट आहे किंवा इन्कम आहे, एक्सपेन्सेस आहे, त्याला आधारभूत धरून तुम्हाला पुढच्या वर्षाचं बजेट हे 31 मार्चपूर्वी धर्मदाय आयुक्त ऑफिसला सादर करायचं आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं दुसरा जो पार्ट आहे जो काही महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये आहे, वर्षभरामध्ये जे काही तुमचे बदल झालेले असतील त्याचे चेंज रिपोर्ट दाखल करणं गरजेचं आहे. बदल म्हणजे कुणी ट्रस्टी चेंज झाला असेल, ट्रस्टी मयत झाला असेल, ट्रस्टीने राजीनामा दिला असेल तर त्या जागी तुम्ही जर नवीन भरला असेल तर त्याचा चेंज रिपोर्ट दाखल करणे. काही तुम्ही प्रॉपर्टी परचेस केलेली असेल तर त्याचा चेंज रिपोर्ट दाखल करणे. तुम्ही काही लोन घेतलेला असेल त्या लोनला सुद्धा परमिशन घ्यावी लागते. ती परमिशन तुम्ही घेतलेली आहे का ते सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. आणि ह्या लोनच्या परमिशनमध्ये फक्त बँकेचे लोन किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशनचे लोन येतात असं नाही. तुम्ही ट्रस्टीकडनं लोन घेतले किंवा थर्ड पार्टीकडनं जरी लोन घेतले तरी त्याला सुद्धा धर्मदाय आयुक्ताची परमिशन गरजेची असते. आणि हे वर्षभरामध्ये तुम्ही सगळं चेक करायला पाहिजे आणि त्यानुसार तुमचे चेंज रिपोर्ट किंवा ह्या ज्या काही परमिशन आहे त्या तुम्ही घ्यायला पाहिजे. नंतर सर्वात महत्त्वाचं जे काही तुमचे ट्रस्टच्या मीटिंगचे प्रोसिडिंग आहे, वर्षभरामध्ये जे काही तुम्ही ट्रस्टच्या मीटिंग घेतात त्या मीटिंगचे प्रोसिडिंग तुम्ही मेंटेन केलेले आहे का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. आणि ते जर मेंटेन केलेले नसतील तर तुम्हाला 31 मार्चपूर्वी ते प्रोसिडिंग लिहिणं गरजेचं आहे. कधीकधी तुमच्या ट्रस्ट डीडमध्ये कमी मिटिंगा घ्यायचं दाखवलेलं असतं, म्हणजे वर्षभरामध्ये तुम्ही 3 मिटिंग घ्या, क्वार्टरली 1 मिटिंग घ्या. तुमच्या ट्रस्ट डीडमध्ये जे काही ठरलेलं आहे त्याप्रमाणे मिटिंग कमीत कमी होणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही कितीही मिटिंग घेऊ शकता. तर हे इन्कम टॅक्स अँगलनी आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट अँगलनी हे जे काही महत्त्वाचे विषय आहे हे तुम्हाला 31 मार्चपूर्वी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद.